मुंबईमधल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे। आरटीओ पथकाकडून दादर आणि कुर्ला भागामध्ये तपासणी सुरू आहे। मराठी न येणाऱ्या चालकांना नोटीस बजावणं सुरू झालंय। मराठी शिकण्यासाठी चालकांना 1 महिन्याची नोटीस, मराठी न आल्यास परवाना निलंबितही केला जाणार असल्याची माहिती आहे। मी सध्या उभा आहे कुर्ला परिसरामध्ये आणि कुर्ला परिसरामध्ये सुद्धा आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून अमराठी रिक्षा चालकांची सध्या तपासणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर इथे रिक्षा आणि टॅक्सी चालकांची तपासणी सुरू आहे। त्यांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान आहे का नाही याची तपासणी पडताळणी केली जाते। त्यांना काही प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यानंतर ज्या अधिकाऱ्यांमार्फत ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना अशा पद्धतीची नोटीस बजावली जाते। त्यावर त्यांचं नाव, नंबर, लायसन्स क्रमांक आणि त्याचबरोबर त्यांची स्वाक्षरी घेतली जाते आणि त्यांनाही 1 महिन्याची नोटीस या ठिकाणी बजावली जात असल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळते। मराठी येते तुम्हाला? मराठी समझता है मैं। आप जो भी बात करेंगे मेरे से समझूंगा। उतरना, चढ़ना, रिसीव करना, पिकअप करना है, इतना मेरे को आता है सर। कशा पद्धतीने तुम्ही त्याची विचारणा केली आणि त्याच्यावर आता सध्या ही नोटीस त्याला बजावलेली आहे? आम्ही त्याला विचारतो की मराठी भाषेने प्रशिक्षण घेतलं का, आपलं कोकण परिषद आहे संस्था किंवा मराठी भाषा परिषद आपण जे आहे संस्था यांच्याकडे तुम्ही रीतसर प्रशिक्षण घेतलं आहे का, तर त्याने आम्हाला नाही म्हणून सांगितलेलं आहे। तर त्याला आम्ही आता नोटीस इश्यू करतो आहे। इकडे कुर्ला स्टेशन साईडला तर भैया आणि भरपूर परप्रांतीय जे रिक्षा चालक आहेत ते तर इकडे मुजोरी करत असतात। मराठी लोकांवरती दादागिरी करून जास्तीत जास्त पैसे उकळतात आणि ठीक आहे, आम्ही स्वागत करतो या निर्णयाचं। ही गोष्ट घडलीच पाहिजे होती। मला वाटतं रिक्षावाले मराठी बोलतात, म्हणजे त्यांना जेवढं उपयोगाचं आहे ज्या त्यांच्या रिक्षात जे कस्टमर बसतात त्यांच्याशी मुळात बसणाऱ्या व्यक्तीने मराठी बोलणं गरजेचं। मराठी येते तुम्हाला? कम आता है, समझ शिकण्याचा प्रयत्न सीखता हूँ, बसने के लिए बोलता हूँ। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रे समित, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।